महाराष्ट्रात प्रामुख्याने सह्याद्री आणि सातपुडा या दोन मुख्य पर्वत रांगा आहेत. या रांगांमधून अनेक लहान डोंगररांगा बाहेर पडतात, ज्या राज्याच्या भूगोलाला एक विशिष्ट आकार देतात. 1. सह्याद्री पर्वतरांग, पश्चिम घाट. हा पर्वत महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचा आहे. हा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पसरलेला आहे. सह्याद्री रांग दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीपासून वेगळी करते. सर्वात उंच शिखर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर हे याच रांगेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सह्याद्रीच्या उपरांगा. सह्याद्रीच्या पूर्वेकडील बाजूला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत, ज्या महाराष्ट्राच्या विविध भागांना व्यापतात. या प्रमुख उपरांगा खालीलप्रमाणे आहेत. सातमाळा अजिंठा डोंगररांगा ही रांग तापी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करते. नाशिक जिल्ह्यातून सुरू होऊन पुढे ती पूर्वेकडे जाते. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा ही रांग गोदावरी आणि भीमा नदीच्या खोऱ्याला वेगळी करते. ही अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत पसरलेली आहे. शंभू महादेव डोंगररांगा ही रांग भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यांना वेगळी करते. ही पुणे जिल्ह्याच्या रायरेश्वर पठारापासून सुरू होऊन सातारा, सांगली जिल्ह्यांतून पुढे जाते. 2. सातपुडा पर्वतरांग. हा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे. सातपुडा रांगेमुळे महाराष्ट्राला मध्य प्रदेशापासून वेगळे केले जाते. या रांगेतील सर्वात उंच शिखर अस्तंबा डोंगर आहे. सातपुड्याचा काही भाग महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. या डोंगररांगा आणि त्यांच्या उपशाखांमुळे महाराष्ट्रातील नद्यांची खोरी तयार झाली आहेत, ज्यामुळे राज्याच्या शेतीत आणि पर्यावरणात मोठा फरक दिसून येतो.